समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच। बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा। 18 जुलै रोजी नव्या सभापतींची निवड केली जाणार। पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयांवर ताण। पालिका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ। मागील एका वर्षामध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये 17,87,000 रुग्णांनी उपचार घेतले। पिंपरी चिंचवड शहरामधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण। खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 26 अभियंत्यांना पालिका प्रशासनाकडून नोटीस। पुणे महापालिकेच्या वतीने क्रीडा नर्सरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय। हडपसरमधील 3 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार। मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी पालिकेचा स्तुत्य उपक्रम। पर्यटन स्थळांवरील जागा बस सेवेने पीएमपीएमएलच्या तिजोरीमध्ये भर। 6 महिन्यामध्ये 20 लाखांची कमाई। पुणे दर्शन आणि पर्यटन बस या माध्यमातून बस सेवा सुरू। पुणे विभागामधून धावणाऱ्या पुणे नागपूर आणि कोल्हापूर नागपूर या गाड्यांच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ। 5 सप्टेंबरपासून या गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात येणार। प्रवाशांना दिलासा। पुणे शहरामधील विविध प्रकल्पांवर वॉर रूमचं विशेष लक्ष। दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा प्रगती अहवाल सादर करणं बंधनकारक। राज्यामध्ये लसणाचे भाव सामान्यांच्या आवाक्यात। लसणाला सध्या 30 ते 90 रुपये प्रति किलोचा दर। पुण्याच्या दौंडमध्ये पती पत्नीच्या भांडणामध्ये 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू। दौंडच्या केडगावमधली धक्कादायक घटना। पत्नीनं पतीला मारायला घेतलेल्या त्रिशूलनं चिमुकल्याचा मृत्यू। भावजाईच्या मुलाला हे त्रिशूल लागल्याची माहिती।